नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, सध्याचं युग हे सोशल मीडियाचं आहे। इन्फ्लुएन्सर बनून पैसे कमवणे हे एक प्रचलित करिअर ऑप्शन बनत चाललेलं आहे। कॅमेरा असो किंवा आरसा असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकजण मी प्रेझेंटेबल दिसतोय का, मी कसं अजून सुंदर दिसू शकतो यासाठी झटत असतो, यासाठी प्रयत्न करत असतो। सुंदर दिसणे, तेजस्वी ओजस्वी दिसण्यासाठी अनेक जण हे सौंदर्य प्रसाधन यांच्याकडे वळताना आपण आज पाहतो। तर हे सौंदर्य प्रसाधन म्हणजे नेमके काय आहे आणि आयुर्वेदामध्ये सौंदर्य वर्धनार्थ असं काही सांगितलं आहे का, याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे आयुर्वेद आणि सौंदर्य प्रसाधने। विषय आहे आयुर्वेद आणि सौंदर्य प्रसाधने आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर वैभव वसंत कदम सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। डॉक्टर वैभव वसंत कदम सर यांनी MD रसशास्त्र ही पदवी प्राप्त केली असून त्यांनी DYA योग आणि आयुर्वेद ही पदविका टिळक विद्यापीठहून प्राप्त केली आहे। त्याबरोबरच मुंबई विद्यापीठहून पाली भाषेत MA ही पदवीसुद्धा प्राप्त केलेली आहे। गेल्या 18 वर्षांपासून वांद्रे मुंबई व कल्याण या ठिकाणी ते आपली सेवा अविरत पुरवत आहेत। अनेक नामवंत व्यक्ती तसेच हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांचे मानस चिकित्सक म्हणून यांची ख्याती आहे। त्वचाविकार, मानसविकार, पचनाची समस्या तसेच वंध्यत्व यांच्यावर चिकित्सेवर त्यांचे विशेष प्रावीण्य आहे। सरांची ओळख आपल्याला झालीच आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर, आजचा आपला विषय आहे सौंदर्य विषय। सौंदर्य म्हणजे त्वचाबद्दलच आपण चर्चा करणार आहोत। तर त्वचाबद्दल आयुर्वेदामध्ये आणि मॉडर्न सायन्सेसमध्ये ही काय संकल्पना आहे, काय सांगितलं आहे, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा। बरोबर आहे। त्वचा ही सर्वात मोठं अवयव आहे आपल्या शरीराचं। बरोबर। त्वचा हे मलायतन पण आहे सर्वात मोठं। याच्यातून शरीरातून सगळे टॉक्सिन्स बाहेर पडत असतात, म्हणून त्याला मलायतन असं म्हटलेलं आहे। बरोबर। जसं की म्हणून जर आपल्याला शरीर जर प्युरिफाय करायचं असेल तर आपली त्वचा ही चांगली असणं, हेल्दी असणे खूप गरजेचं आहे। बरोबर। आता आयुर्वेदानुसार त्वचाला इंद्रिय म्हटलेले आहे। 5 इंद्रियातलं हे एक इंद्रिय आहे, त्याच्यामुळे याचा मनाशी खूप जवळचा संबंध आहे। म्हणून त्वचा आणि मानसिक विकार यांचा दोघांचा फार जवळचा संबंध आहे। आता आयुर्वेदानुसार आणि आधुनिक शास्त्रानुसार त्वचेचे काही लेयर्स सांगितलेले आहेत। बरोबर। आधुनिक शास्त्रानुसार त्वचेचे 4 लेयर सांगितलेले आहेत। बरोबर। तेच आपण स्लाइडमध्ये पण पाहू शकतो। या स्लाइडमध्ये बघू शकतो आपण। हां, आता ही त्वचेचे त्वचेचे 7 प्रकारचे लेयर्स आहेत हे आयुर्वेदानुसार। बरोबर। तर ह्या 7 लेयर्समध्ये सर्वात पहिली जी लेयर आहे ही आहे अवभासिता। दुसरी जी लेयर आहे ती अवभासिनी, लोहिता, श्वेता, नंतर तांबरा, वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा। बरोबर। ह्या प्रत्येक लेयरनुसार त्यांनी वेगवेगळे विकार त्वचेचे सांगितलेले आहेत। पहिला जो लेयर आहे अवभासिनी, ह्या लेयरमुळे आपल्या त्वचेला वर्ण येतो, म्हणजे आपण काळं दिसतो आहे, गोरं दिसत आहोत, श्याम दिसत आहोत, हे जे वर्ण जे मिळतात आपल्याला शरीराला ते ह्या त्वचेच्या फर्स्ट लेयरमुळे जी आहे अवभासिनी। बरोबर। ह्या अवभासिनी लेयरमध्ये पण कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे विकार होतात ते आपण पुढे बोलणारच आहोत। दुसरी जी लेयर आहे, दुसऱ्या लेयरमध्ये आपल्याला
तिल कालक म्हणजे शरीरावरती आपण बोली भाषेमध्ये ज्याला तीळ म्हणतो, ते तिळाची उत्पत्ती त्या लेअरपासून होत असते. तिसरा जो लेअर आहे श्वेता, त्याच्यामधून मस्सा म्हणजे आपण बोली भाषेमध्ये त्याला मस्सा म्हणतो, ज्याला आम्ही चर्मकील म्हणतो. जनरली शोल्डर आणि नेकच्या रिजनमध्ये जास्त प्रमाणामध्ये ते दिसत असतात. त्याची उत्पत्ती ह्या तिसऱ्या लेअरपासून सुरू होत असते. नंतर चौथी जी लेअर आहे त्याच्यामध्ये विसर्प आणि कुष्ठ हा आपण ज्याला आपण लेपरसी म्हणतो, त्याची उत्पत्ती इथून होत असते. आणि श्वित्र म्हणजे ज्याला आपण बोली भाषेमध्ये कोड म्हणत असतो, सफेद कोड, पांढरे डाग पडणे वगैरे, त्याची उत्पत्ती इथे होत असते. त्याच्यानंतरची जी लेअर आहे त्या लेअरमध्ये पुन्हा विसर्प आणि कुष्ठ, पुन्हा इथे पण लेपराचं फॉर्मेशन होत असतं. आणि विसर्प म्हणजे जो सापासारखा पसरणारा जो विकार आहे त्वचेवरती जो येतो तो, त्याला विसर्प म्हणतात. त्याची उत्पत्ती इथे होत असते. त्यानंतर 6वी जी लेअर आहे त्या लेअरमध्ये ग्रंथी किंवा आपण त्याला ट्यूमर्स म्हणूयात किंवा कॅन्सरचे जे ट्यूमर्स म्हणतात किंवा फायब्रॉइड्स वगैरे आहे, त्या सगळ्यांची इथे गाठींची उत्पत्ती ह्या 6व्या लेअरमध्ये होत असते. आणि लास्टची जी आहे ती आहे मांसधरा कला. त्याच्यामध्ये जे पाईल्स, भगंदर वगैरे हे जे विकार आहेत हे त्यांची उत्पत्ती इथे होत असते. तर हे झाले आयुर्वेदाचे 7 प्रकारचे लेअर आणि त्यानुसार त्यांचे विकार. बरोबर आहे. तुम्ही त्वचेविकाराबद्दल सांगितलं या चर्चेदरम्यान. तर त्वचेविकाराबद्दल वर्णन हे आयुर्वेदामध्ये कुठे आलेलं आहे आणि त्याच्यात काही प्रकार आहे का, याबद्दल जरा आम्हाला सांगा. बरोबर आहे. त्वचा विकाराचा उल्लेख आयुर्वेद शास्त्रामध्ये जे आपले आद्य ग्रंथ आहेत, चरक, सुश्रुत, वाग्भट, याच्यामध्ये तर आलाच आहे. पण बाकी इतर जे शारंगधर संहिता आहे, काश्यप संहिता आहे, भावप्रकाश आहेत, बहुतेक सर्वच्या सर्वच ग्रंथांमध्ये त्वचा विकाराचा उल्लेख आलेला आहे. त्वचाचे प्रकार सांगताना दोषानुसार त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. जसे की वात आहे, पित्त आहे, कफ आहे. हे 3 प्रकारचे दोष, यानुसार 3 प्रकार. पुढे ह्या दोषांचा संसर्ग म्हणजे वातपित्त, वातकफ किंवा कफपित्त, यानुसार अजून 3 प्रकार. आणि नंतर ह्या सर्वांचं 3 दोषांचं, वातपित्त कफांचं एकत्र मिळून सान्निपातिक विकार, हे असे 7 प्रकारचे रोग नॉर्मली सांगितलेले आहेत. याच्यामध्ये मग नंतर धातूनुसार पुन्हा 7 प्रकार सांगितलेले आहेत. जसं की त्वचेपासून परत शुक्र धातूपर्यंत म्हणजे रस धातूपासून रसा, स्रुग, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, या 7 प्रकारच्या धातूपासून त्वचेचे वेगळे 7 विकार सांगितले. जसं रसगत त्वकगत त्वक विकार, रक्तगत विकार, मांसगत विकार, मेदगत विकार, अस्थिगत विकार आणि शुक्रगत, मज्जागत विकार आणि शुक्रगत विकार, असे हे 7 प्रकार सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये महाकुष्ठ एक प्रकार आलेला आहे, ज्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी 7 याच्यामध्ये ते पण दोषानुसारच आलेले आहेत. तर महाकुष्ठामध्ये कपालकुष्ठ आहे, औदुंबर कुष्ठ आहे, कांकण कुष्ठ आहे, ऋष्यजीवा कुष्ठ, दद्रू कुष्ठ, पौंडरिक कुष्ठ आणि कपाल कुष्ठ, हे असे 7 प्रकार वेगळ्या प्रकारचे अजून सांगितलेले आहेत. बरोबर. सर, तुम्ही प्रकाराबद्दल सांगितलं, एकदम सविस्तर वर्णन केलेलं आहे. पण आता हे जे विकार आहेत, त्वचा विकार जे आहेत, याची कारणे कोणती आणि लक्षणं कोणती, याबद्दल जरा आम्हाला सांगा. बरोबर आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण ह्याच्यात कसं होतं की आयुर्वेदाचा जरा विचार करण्याची पद्धती थोडीशी जरा वेगळी आहे या बाबतीमध्ये. आहार विहार हा खूप मोठा इथे कंडिशन आहे की आजकालची जी आपली लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामध्ये रात्रीचं जागरण म्हणतो किंवा जेवायच्या वेगवेगळ्या वेळी अवेळी खाणे, प्रॉपर टायमिंग्स नसतात, कंटिन्युअसली स्क्रीनसमोर असतो आपण, कम्प्युटर म्हणा किंवा मोबाईल म्हणा, हे तर कारणं आहेतच. ह्याच्याबरोबर खाण्यातल्या काही पद्धती म्हणजे की अध्यशन करून एक प्रकार म्हटलेला आहे की काही खाल्ल्याच्या नंतर ते पचण्याच्या आधी पुन्हा दुसरं अन्न सेवन करणे, दॅट इज अध्यशन. मग नंतर परुषित अन्न सेवन, परुषित म्हणजे शिळं अन्न, हे सेवन करणे, त्याच्यामुळे त्रास होतो. नंतर जेवण केल्याच्या नंतर आंघोळ करणे, ह्याच्याने त्वचा विकार होतात. पुन्हा जेवण केल्याच्या नंतर स्विमिंग करणे किंवा व्यायाम करणे, व्यायाम सांगितलेला आहे तर तो लोक जेवण केल्याच्या नंतर करतात, ते हे फार चुकीचं आहे, याच्याने त्वचाचे विकार होत असतात. असं होत असताना ह्याच्या पलीकडे पण जाऊन आयुर्वेद विचार करतो की ज्याच्यामध्ये मनाचा संबंध येत असतो. जर तुम्ही जास्त स्ट्रेस घेत असाल, जास्त तुमचा विचार जास्त प्रमाणामध्ये होत असतील, अतिचिंतन करत असाल, त्याच्यामुळे पण हे त्वचाचे विकार होतात. जेवण
केल्याच्या नंतर दुपारी झोपणे ह्याच्यामुळे त्वचाचे विकार होतात. आता इथून पुढे अजून दुसऱ्या गोष्टी सांगतो की ह्या थोड्याशा जरा विश्वास पटत नाहीत, पण ह्याचा बऱ्यापैकी उल्लेख आलेला आहे ग्रंथांमध्ये, सगळीकडे आलेलाच आहे. त्यांनी सर्वात पहिले सांगितलं की पापकर्म करू नये, गुरुची निंदा करू नये, आपल्या वडीलधारी जी मंडळी आहे किंवा जी पूजनीय लोक आहेत त्यांची निंदा करू नये. बरोबर. तर हे जे प्रकार आहेत, चोरी करू नयेत, व्यभिचार करू नयेत, हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे कुष्ठाचे कारणं सांगितलेले आहेत. बरोबर. सर, तुम्ही हे कारणे आणि लक्षणे याबद्दल सविस्तर सांगितलं आहे, पण आता हे तुम्ही निदान करता. पेशंट जर तुमच्याकडे आला तर तुम्ही आयुर्वेदानुसार निदान कसे करता आणि ॲलोपॅथीमध्ये त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स काय आहेत का, याबद्दल जरा आम्हाला सांगा. येस, ऑफकोर्स. ॲलोपॅथीनुसार त्यांच्या टेस्ट आहे ते एसिनोफिल टेस्ट करतात किंवा CBCमध्ये तो प्रकार होत असतो. नंतर मग स्क्रॅप टेस्ट आहेत, नंतर स्किन ॲलर्जिक टेस्ट आहेत. मग हे अशा प्रकारचे त्यांचे किंवा पॅच टेस्ट आहेत, ही त्यांचे प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. आता आयुर्वेदानुसार जेव्हा आम्ही निदान करायला जातो तेव्हा आम्हाला सूत्र आहे एक, दर्शन स्पर्शन प्रश्नेही परीक्षितार्थ रोगिणाम. बरोबर. हे जे सूत्र आहे ना, याच्यामध्ये असं आहे की रुग्णाला बघितल्याच्या नंतर निदान व्हायला पाहिजे. आता त्याच्याने निदान नाही झालं ना, तर मग रुग्णाला स्पर्श करायचा, म्हणजे दर्शन पाहिल्याच्या नंतर मला काही निदान करता येतं का, त्याच्यानंतर स्पर्श, त्वचेला हात लावून बघावा, त्याच्या अवयवांना हात लावून बघावा, चेक करणं. त्याच्याने निदान नाही झालं की मग नंतर प्रश्नेही, म्हणजे प्रश्न विचारून रुग्णाला आपण ते निदान समजून घ्यायचं असतं. तर ही जी पद्धती आहे, ही पद्धती आपल्याकडं बऱ्यापैकी आपण करतो. परत मग अष्टविध परीक्षा सांगितलेल्या आहे, दशविध परीक्षा सांगितलेल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा सांगितलेल्या आहेत. तर त्वचा विकारामध्ये आपण म्हणजे किंवा कुठल्याही विकारामध्ये आपण विचार करत असताना पहिले आपण त्याचा हेतू बघत असतो. हेतू म्हणजे आपण आता आधी जे बोललो, कारणं जी सांगितले, खाण्यापिण्याची कारणं किंवा मनाचे संबंधित ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे हेतू पहिले आपण रुग्णाला विचारत असतो की बाबा तू हे अशा प्रकारचा आहार केला आहे का, अशा प्रकारचं काही वागणूक केलं आहे, तुझी लाईफस्टाईल कशी राहिलेली आहे, त्या हेतूमधून पण आपण निदान करत असतो. तर हेतू झाल्याच्या नंतर मग पूर्वरूप करून एक संकल्पना आहे की बाबा हे आता आहारविहार असा उलटा झालेला आहे, त्याच्यानंतर त्याच्या शरीरावरती, जसं स्पेसिफिक त्वचा विकारामध्ये असं आहे की त्वचा एकदम अचानक रुक्ष पडून जाते, म्हणजे ड्राय पडून जाते, किंवा त्वचेवरती असे काटे आल्यासारखं होतं, किंवा ज्याला नेहमी घाम येत असतो त्याचा घाम एकदम बंद होऊन जातो, त्याच्या पलीकडे ज्याला घाम येत नाही त्याला एकदम खूप जास्त प्रमाणामध्ये घाम यायला लागतो. हे असे उलटसुलट लक्षणं दिसायला लागतात. ही आहे पूर्वरूपे. ही पूर्वरूपे जेव्हा रुग्णाला समजत असेल किंवा याला असा काहीतरी वेगळा शरीराशी संबंधित काहीतरी होतं आहे, अशा कंडिशनमध्ये जर तो रुग्ण जर वैद्याकडे आला आणि त्याचं व्यवस्थित निदान करून घेतलं, तर मग वैद्य हे आता पुढे कुष्ठ विकारामध्ये जाणार आहे, तर तिथे जर त्यांनी औषधं चालू केली तर त्याचा पुढे जो होणारे भयंकर जे विकार आहेत ते त्याचे कमी व्हायला लागतील. असं याच्या पुढची जी अवस्था आहे ती रूप अवस्था, म्हणजे मग झालेला कुष्ठविकार. मग जे आता आपण मागे बोललो ते महाकुष्ठ किंवा अजून इतर दुसरे वेगवेगळे कुष्ठाचे जे प्रकार सांगितले ते. दुसरा अजून एक प्रकार आहे, शूद्र रोगमध्ये आलेले आहेत काही त्वचेशी संबंधित हे, जसं की वांग म्हणा, तारुण्य पिटिका म्हणा, किंवा अजून इतर बरेचसे छोटे छोटे जे त्वचेशी संबंधित विकार आले ते सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. आपला मागे तो प्रश्न राहिला होता उत्तर द्यायचा, म्हणून तो आता मला आठवला, सांगितला तो. तर सर, तुम्ही एवढं सविस्तर सांगितलं की कशी निदान करतात. तुम्ही चर्चेदरम्यान म्हणालेत की तारुण्य पिटिका, आता हे पिंपल्स जे म्हणतो यंग लोकांमध्ये, आता आजकाल तर अजून ओल्ड लोकांमध्ये पण कधी कधी पिंपल्स येताना आम्ही पाहतो. तर तारुण्य पिटिका याबद्दल काय संकल्पना सांगितली आहे आयुर्वेदामध्ये आणि त्यावरती चिकित्सा काय याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. तारुण्य पिटिका ही मोस्टली यूथ लोकांना होत असते. त्याचा आयुर्वेदामध्ये उल्लेख येताना त्याला युवान पिटिका असं म्हटलेलं आहे, म्हणजे यूथमध्ये, यंग एजमध्ये ह्या जास्त प्रमाणात. त्याच्या पलीकडेही दिसतं आपल्याला काही यंग एजच्या नंतरच्या पण याच्यामध्ये दिसतं ती तारुण्य पिटिका, पण स्पेसिफिक याच्यामध्ये होते. याच्या मागचं आधुनिक याच्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की हॉर्मोनल शिफ्ट्स किंवा त्यांच्या बॉडीमध्ये चयापचय होत असतो, हॉर्मोनल चेंजेस यायला लागतात, त्याच्यामुळे हा प्रकार होत असतो. आयुर्वेदाचं म्हणणं आहे की हा विकार वात आणि कफ या दोन दोषांच्या दृष्टीमुळे होत असतं. आणि त्वचेवरती बऱ्यापैकी मोठ्या अशा फोड्या येत असतात.
आता हे जे येतात ना हे याच्यामुळे यंग पिढी जी असते ना याच्यामुळे मनावरती त्यांचा थोडासा वाईट परिणाम होत असतो, कारण ते एकदम दृश्य भागावरती असतात आणि ह्या भरपूर प्रमाणामध्ये आलेल्या असतात. तर याचं म्हणजे ह्या जर म्हणजे याची जी वाढायची जी हे आहे तर त्याचे एवढे मोठे होतात की हे मी फोटोमध्ये दाखवलेलं आहे, कंटक करून दाखवले, ह्याला शाल्मली कंटक म्हणतात. याच्यासारखे पण ते एवढ्या मोठ्या त्या त्वचेवरती दिसायला लागतात आणि मग ह्याचा मनावरती परिणाम व्हायला लागतो आणि मग नंतर ही यंग पोरं एन्झायटी डिप्रेशनसारख्या ह्या विकारामध्ये ते व्हायला लागतं त्यांना त्याचा त्रास. आता चिकित्साच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण सांगतो तर ह्याच्यात वातपित्त कफाची दृष्टी झालेली आहे, तर मग त्यानुसार त्याची चिकित्सा आपण करत असतो आणि त्यांना आपण काउन्सिलिंग पण करणं गरजेचं असतं की बाबा हा विकार थोड्या काळापुरती असेल, तो तुम्ही जर व्यवस्थित काळजी घ्याल तर हा बरा होणार असो, त्यांना धीर द्यावं लागतं. पुन्हा चिकित्सेमध्ये जसं तिथं शाल्मली कंटकसारखं ते जे दिसतं आहे किंवा ही पिटिका तशी होते, तर त्याच्यासाठी चिकित्सा पण ग्रंथकारांनी शाल्मली कंटक सांगितले. शाल्मली हे झाड आहे, त्या झाडाचे ते कंटक मागच्या आपल्या स्लाईडमध्ये आपण पाहिले की ते जे कंटक जे दिलेले आहेत ते शाल्मलीचे कंटक त्याला घासून त्या त्वचेवरती लावायचे किंवा त्या फोड्यांवरती लावायचं आहे, त्याच्याने हा विकार बरा होत असतो. नंतर जव करून प्रकार आहे ज्याला आपण बार्ली म्हणतो. बार्लीच्या पावडरनी चेहरा धुवायचा आहे, म्हणजे ते पाण्यामध्ये त्याचा लेप करून तो लावून तुमचा चेहरा धुवायचा आहे. आणि केसांचे जे काय आपण जेल्स वगैरे लावत असतो ते लावणं बंद करून टाकावं, कारण त्याचाही याच्यावरती संबंध येत असतो. याच्या पलीकडे पण तुम्हाला अजून व्यवस्थित अचूक निदान हवं असेल तर तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्यांच्याकडून व्यवस्थित निदान करून घ्या आणि त्याची चिकित्सा योग्य प्रकारे करून घ्या. सर, तारुण्य पिटिकाबद्दल तुम्ही सांगितलं, तुम्ही चर्चेदरम्यान वांगबद्दल पण म्हणाले होते, तर वांग म्हणजे नेमकं काय हे सांगा. आता आपण तारुण्य पिटिकेच्या बाबतीमध्ये जेव्हा म्हटलं की पहिले वातपित्त कफ दूषित होतात आणि त्याच्यानंतर तारुण्य पिटिका होते, वांगमध्ये हे उलटं आहे. वांगमध्ये काहीतरी मानसिक त्रास असायला हवा, म्हणजे याच्यामध्ये स्पेसिफिक असं असतं की क्रोध हा प्रकार असतो, म्हणजे खूप रागराग करणे हा प्रकार असतो किंवा शोक असतो, खूप सॅडनेस त्याच्या लाईफमध्ये असतं आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये दोषांची कुपित होतात. वात आणि पित्त हे दोन दोष खराब व्हायला लागतात आणि त्याच्यातून त्वचेवरती तो काळसर असा डाग किंवा ब्राउनिश पर्पलिश और ब्लॅकिश तसा तो डाग दिसायला लागतो प्रकृतीनुसार. ओके. ह्याची ट्रीटमेंट करत असताना याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट तेच आहे की रुग्णाची पहिले काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं, त्याला धीर देणं गरजेचं असतं. हे करत असताना जिथे वांग झालेलं आहे तिथे सिरावेद करणं म्हणजे रक्त काढणे. याच्यामध्ये मी रक्ताचं हे सांगितलं, त्यासाठी सांगितलं की रक्त काढणे हे खूप इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर नस्य करून ट्रीटमेंट असते जी नाकाच्या वाटे दिली जाते. याच्यामध्ये स्पेसिफिक कुमकुमादी तेल हे औषध आलेलं आहे ग्रंथांमध्ये. ह्याच्या पलीकडे पण अजून काही वेगवेगळ्या विकृती दिसत असतात की ते ह्या एवढ्याच औषधांनी बरे होत नाही, तर तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतात. बरोबर आहे. चर्चेच्या वळणावरती प्रेक्षक आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. बदलापूरहून अजिंक्यजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की बद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय आणि त्याच्या चिकित्सेबद्दल काय सांगू शकाल असं मला विचारायचं. प्रश्न पुन्हा एकदा रिपीट कराल तुम्ही? हो, मी या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, याविषयी काय सांगाल आणि त्यांच्या चिकित्सेबद्दल सांगू शकाल का असं मला विचारायचं. प्रश्न चामखेड किंवा तेळ याबद्दल तुम्ही बोलताय ना? हां, ठीक. धन्यवाद. हां, बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा. आता जसं आपण मागे जे लेअर्सच्या बाबतीमध्ये बोललो आयुर्वेदाच्या नुसार, चामखीळ हा तिसऱ्या लेअरमध्ये येणारा प्रकार आहे. जसे श्वेता जी सांगितली जी लेअर त्याच्यामध्ये येते. आणि तीळ जी आहे ही वरच्या प्रकारावरती, ही पित्ताशी संबंधित असते तीळ. चामखीळ हा जो प्रकार आहे ना, हा अवरोधामुळे झालेला असतो. कुठे कुठे ब्लॉकेजेस असतो की तो उत्पन्न व्हायला लागत असतो. आणि तीळ हे स्पेसिफिक पित्तामुळे होतं. जर तुम्ही जास्त चिडचिड राग वगैरे करत असाल तर त्याच्यामुळे तिळाची उत्पत्ती जास्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये व्हायला लागते. ह्याच्यावरती ट्रीटमेंट, पित्ताची ट्रीटमेंट करून घ्यावी. आणि काही ॲप्लिकेशनचे हे असतात, क्षार असतात, क्षार चिकित्सा असते मत्स्य काढण्यासाठी. पित्तासाठी विरेचन चिकित्सा, रक्तमोक्षण चिकित्सा ही घ्यायची. ह्याच्या पलीकडं पण तुम्ही व्यवस्थित निदान करून तुमच्या जवळच्या वैद्यांकडून चिकित्सा करून घेऊ शकता.
नक्कीच. फार छान छान आन्सर सांगितलं सर तुम्ही. सर, आपण युजली बघतो की गर्भिणी एकदा अवस्था क्लिअर झाली की मग गर्भिणीमध्ये स्ट्रेच मार्क्स युजली येतात. तर मग यावरती आयुर्वेदामध्ये काही चिकित्सा सांगितली आहे का? त्याबद्दल जरा सांगा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आकाश. खूप चांगल्या प्रकारचा प्रश्न आहे आणि बऱ्यापैकी गर्भिणींना हा त्रास होतो, म्हणजे मोस्टली सगळ्यांनाच होत असतो. आयुर्वेदामध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे उल्लेख केलेला आहे. हे गर्भिणीमध्ये ह्या स्ट्रेच मार्क्सला, गर्भिणी काळामधले जे स्ट्रेच मार्क्स आहेत त्याला आयुर्वेदामध्ये किक्कीस असं सांगितलेलं आहे. किक्कीस याला स्ट्रेच मार्क्स म्हणतात. हा स्पेसिफिक 7व्या महिन्यामध्ये होत असतो. 7व्या महिन्यामध्ये काय होतं ना की बाळाची पूर्ण वाढ झालेली असते आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीराची वाढ झाल्याच्यामुळे आतमधले जे अवयव वगैरे जे आहेत त्याची, म्हणजे ही त्वचा त्याच्यामुळे स्ट्रेच व्हायला लागत असते. बाहेरची त्वचा स्ट्रेच व्हायला लागते आणि जे कोलॅजन किंवा इलास्टिन हे जे 2 प्रोटीन असतात त्याच्यामध्ये चेंजेस यायला लागतात आणि त्याच्यामुळे ही त्वचा फाटते. त्याच्यातून हा विकार, ही कंडिशन होते. याला आपण विकार नाही म्हणूयात, ही कंडिशन अशी होत असते. चिकित्सा सांगत असताना सर्वात पहिले ग्रंथकारांनी याच्यावरती डाएट सांगितलेले आहेत. डाएट सांगितल्यानंतर बाह्य चिकित्सा सांगितल्यानंतर अभ्यंतर चिकित्सा आलेली आहे. तर डाएटमध्ये हलका आहार घ्यायला लावलेला आहे आणि कमी मिठाचा आहार, आम्ही सैंधव मीठ वापरायला सांगत असतो आहारामध्ये, आणि हलका आणि मधुर आहार असं सांगितलेलं आहे. नंतर इंटरनल मेडिसिन्समध्ये किंवा अभ्यंतर मेडिसिनमध्ये एक लोणी म्हणजे सिद्ध लोणी सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये असं आहे की दही ज्यावेळेस आपण लावतो त्याच्यामध्ये बोराचं पाणी आणि यष्टीमधूचं चूर्ण हे टाकायचं आणि त्याचं दही झाल्याच्या नंतर त्याला चांगलं त्याचं लोणी काढायचं आणि हे जे वरचं जे लोणी जे आहे ह्याचा त्याच्या आहारामध्ये उपयोग करायचा की ते तिने खायचं आहे. बाह्य चिकित्सेमध्ये अभ्यंग सांगितलेलं आहे. हे कण्हेरीचे मुळं, ज्याला आम्ही हायमार म्हणतो, कण्हेरीच्या मुळाचं तेल हे तिथे डागांच्या ठिकाणी किंवा त्या स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी लावायचं. ते लावल्याच्या नंतर त्याच्यावरती लेप सांगितलेले आहेत. चंदन, वाळा यांचा लेप करायला लावलेला आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर दिवसातून 2-3 वेळेस त्याच्यावरती परिषेक करायचा आहे. परिषेक म्हणजे धारास्वेद म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये जेष्ठीमध, दारवी याचा काढा करून त्याची धारा करायची असते. हा काढा करत असताना हा थंड झालेला आहे का याची काळजी घ्या, कारण आपण गर्भिणीवरती ती चिकित्सा करत आहोत. आतमध्ये पोटामध्ये बाळ आहे, त्याची व्यवस्थित काळजी घेऊनच ही चिकित्सा करायची आणि हे वैद्यांच्या सल्ल्याशिवाय बिलकुल करू नये. स्वतः घरातल्या घरात ट्राय करू नये. जवळच्या वैद्यांकडून व्यवस्थित निदान पहिले करून घ्या, नक्की तेच आहे का अजून काही दुसरं आहे, आणि मग ती ट्रीटमेंट तुम्ही करून घेऊ शकता. बरोबर आहे. सर, तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तुम्ही बँड्राला किंवा वांद्रे मुंबई इथे तुम्ही प्रॅक्टिस करता, ते एक IT हबसारखंच आहे. तर ITचे भरपूर पेशंट तुमच्याकडे येत असतील, तर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात आणि त्यावरती तुम्ही कशी चिकित्सा करता याबद्दल जरा सांगा. ओके. हा प्रश्न हा सर्वांनाच पडलेला असतो, कारण IT फील्डला तर हा क्षेत्र खूप मोठा झालेला आहे, खूप वाढलेला क्षेत्र आहे. त्याच्यामुळे ही मंडळी आजकाल खूप जास्त प्रमाणामध्ये यायला लागली. यांची ट्रीटमेंट खूप जास्त प्रमाणात गरजेची आहे ट्रीटमेंट करणे. तर होतं काय आहे की यांचं आता आजकाल वर्क फ्रॉम होम हा एक प्रकार सुरू झाला आहे. त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाचा संपर्क फार कमी होतो आहे, किंवा जर ऑफिसेसमध्ये असतील तर ते फुल AC असतात, त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन होत नसतं आणि व्हेंटिलेशन होत नाही. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड त्या परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि त्या कार्बन डायऑक्साईडच्या इनहेलेशनमुळे पण रक्ताचे विकार होऊन ते त्वचेच्या याच्यामध्ये व्हायला लागतात. दुसरं म्हणजे त्यांचा जो स्क्रीन असतो, लॅपटॉपची जी स्क्रीन असते त्याच्यातून HEV करून, म्हणजे हाय एनर्जी विजनचे जे लाईट्स असतात, ते जे रे असतात, ब्लू रेज असतात, ते त्यांच्या त्वचेवरती किंवा चेहऱ्यावरती ते येत असतात. ह्याचा जो इम्पॅक्ट जो असतो तो सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेजपेक्षा पण जास्त डीपर त्याचा परिणाम होत असतो. हे झाल्याच्या नंतर काय होतं असतं की आतले जे त्वचामधले जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स खराब व्हायला लागतात आणि मग नंतर ते लवकर एजिंग करायला लागते त्यांची स्किन. म्हणजे त्यांच्या वय वर्ष जर 30 असेल तर ते एकदम 50 वर्षात दिसायला लागतील, एवढी त्याची ती एजिंग होत असते. त्याच्याचबरोबर ह्या लोकांमध्ये एक विकार सांगितलेला आहे, त्याला स्क्रीन टाईम म्हणतो आपण. स्क्रीन म्हणजे ही मोबाईलची स्क्रीन किंवा लॅपटॉपची स्क्रीन. तर त्या स्क्रीन डर्मेटायटिस असा ती संकल्पना आहे. स्क्रीन डर्मेटायटिस याच्यामध्ये रॅशेस येतात, इरिटेशन होतं, रक्त खराब होतं, हे अशा प्रकारचे लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आता चिकित्सा सांगताना ह्यांना आपण सर्वात पहिले म्हणजे
आहारविहारामध्ये परत नियंत्रण, यांची जी झोपेची जी लाईफ पॅटर्न जे ते सगळे चेंज झालेले असतात. त्यांना पहिले झोपेचे टायमिंग त्यांचे आपण व्यवस्थित करतो. लवकर झोपणे, लवकर उठणे हा प्रकार सांगतो. सकाळी उठल्यावरती 2 मिनटं प्राणायाम करणे किंवा त्यांच्या टायमानुसार प्राणायाम करणे, अभ्यंग करणे, अंगाला तेल लावणे. नंतर गंडूश करून एक प्रकार सांगितलेला आहे की जो तेलाच्या गुळण्या केल्यामुळे इथले जे सगळे स्नायू जे आहेत, मसल्स वगैरे जे आहे चेहऱ्याचे किंवा घशाचे, आणि त्याची ॲक्च्युली गंडूची व्याप्ती ही पूर्ण पायापर्यंत असते, शरीरापासून पायापर्यंत असतं. कारण त्यात तेलच आहे, ते पसरणशील असल्यामुळे त्याचं सगळं कार्य त्याच्यामध्ये दिसायला लागतं. हे सगळं करत असताना आपण त्यांना पंचकर्माची ट्रीटमेंट सांगत असतो, ज्याच्यामध्ये बस्ती ही ट्रीटमेंट किंवा विरेचन ही ट्रीटमेंट किंवा त्यांना झालेल्या विकारामध्ये त्यांच्या प्रकृतीनुसार आणि विकारानुसार त्या पद्धतीचे पंचकर्म आपण त्यांना सांगत असतो. बरोबर. फारच सविस्तर अशी माहिती सांगितली सर तुम्ही. प्रेक्षको, चर्चा रंगत आली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण आज चर्चा करत आहोत आयुर्वेद आणि सौंदर्य प्रसाधने या विषयावरती, आणि आपण चर्चेच्या आधी भरपूर स्किन डिसीज याच्याबद्दल चर्चा करत होतो आपण ब्रेकच्या आधी. आणि आता मला एक तुम्हाला सर प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही सेलिब्रिटीज यांनासुद्धा ट्रीट करता, तुम्ही एक सेलिब्रिटी डॉक्टर आहात. तर सेलिब्रिटीजना युजली कोणकोणते आजार होतात आणि त्यावरती तुम्ही चिकित्सा कशी करता याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे, हा प्रश्न खूप छान आहे. सेलिब्रिटीचं कसं असतं ना, यांचा एक प्रॉब्लेम असा असतो की त्यांना चिकित्सा घेणं डिफिकल्ट होऊन जातं. चिकित्सा करण्यासाठी बरेचसे हे असतात, पण याच्यात चॅलेंजेस खूप असतात. की कारण काय असतं की ह्यांची शूटिंगचे टायमिंग्स वेगवेगळे असतात, किंवा ते आज मुंबईमध्ये आहे तर उद्या किंवा पुढच्या हफ्त्याला ते दुसऱ्या राष्ट्रामध्ये असेल किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये असेल किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये असतात. तर होतं काय की मुंबईमध्ये असताना त्यांच्या बॉडीची जी सिस्टम असते की त्या परिसराला आपली बॉडी ॲडजस्ट व्हायला जो कालावधी लागत असतो, तो कालावधीली बॉडी ॲडजस्ट होत नाही तितक्यात ते दुसऱ्या प्रदेशामध्ये जातात. म्हणजे मुंबईतून ते सरळ दुसऱ्या हफ्त्यामध्ये थंड प्रदेशात जातात. मग थंड प्रदेशातून मग परत कुठेतरी आफ्रिकेच्या जंगलात जाणार वगैरे, त्यांच्या त्या शूटच्या याच्यानुसार ते ठरलेलं असतं. मग होतं काय की ह्याच्यामध्ये त्यांचं मेटाबॉलिझम खराब व्हायला लागतं आणि पचनाच्या त्यांना विकृती जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतात. मग असं होत असताना त्यांचं रक्त पण खराब व्हायला लागतं, कारण पचनाच्या विकृती झाल्या तर मग रक्तामध्ये पण दृष्टी येते. दुसरं म्हणजे ह्यांचा जो शूटिंगचे जे लाईट्स वगैरे जे असतात त्याचे फोकस वगैरे खूप स्ट्रॉंग असतात. ते स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवरती व्हायला लागतो. खूप उष्मा असते त्या लाईट्समध्ये, आणि त्याचबरोबर AC असतं, त्याच्यामुळे ते शरीराचे जे रंध्र आहेत ते सगळे क्लोज होतात आणि मग ती उष्मा आहे ती शरीरामध्ये कोंडल्या जाते. आणि त्याच्यामुळे पण त्वचेचे विकार व्हायला लागतात. आणि झोपेचे पॅटर्न त्यांचे बिघडून जातात, कारण झोपेचे त्यांची सिस्टम पण नसते. कधी रात्री शूटिंग असेल, एकदम पहाटेच्या टायमाला शूटिंग असेल, कुठल्याही वेळेमध्ये शूटिंग असेल, त्याच्यामुळे झोपेच्या विकृतीमुळे पण त्यांना त्वचेच्या विकार व्हायला लागतात. आता असं होत असताना त्यांच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्यासोबत त्यांचा कुक असतो, बऱ्यापैकी याच्यामध्ये कुक असतो, किंवा आम्ही त्यांना सांगतो की एक कुक तुम्ही तुमच्यासोबत ठेवा, सो दॅट वेनेवर केव्हा पण तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे तुम्हाला त्या प्रदेशानुसार आमचे मार्गदर्शन घेऊन आम्ही त्यांना आहारामध्ये बदल घडवायला लावत असतो. म्हणजे आहार हा त्यांच्या चिकित्सेचं खूप मोठं घटक आहे. मग त्या प्रदेशानुसार कुठले त्यांच्या प्रकृतीला चांगलं डायजेस्ट होणारं असेल अशा प्रकारचा आहार आम्ही त्यांना सजेस्ट करून त्यांची तशा प्रकारे चिकित्सा होत असते. हे सगळं करत असताना त्यांना आम्ही वर्षाकाठी 7 ते 14 दिवसाची सुट्टीच काढायला लावत असतो, की काही असेल कसंही तुमचं शेड्यूल असेल तर 7 ते 14 दिवसाची तुम्ही सुट्टीच काढायची. आणि ह्या काळामध्ये आम्ही त्यांच्यावरती पंचकर्म किंवा उदवर्तन किंवा बाकीचे जे अभ्यंगम वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या प्रकारे चिकित्सा करत असतो, सो दॅट पुढचं त्यांचं जे वर्ष असतं ते बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे होतं. शरीराची झीज कमी प्रमाणे व्हायला लागते आणि प्रकृती त्यांची चांगल्या प्रकारे राहते. बरोबर. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नाशिकहून किशोरजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, हां विचारा. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा होता की माझा मुलगा 20 वर्षाचा आहे, त्याच्या कपाळाला लोखंडी थोडासा रॉड लागलाय तर 4 महिन्यापूर्वी.
ओके. तर त्याच्यासाठी आयुर्वेदात काय उपाय सांगता येईल सर? ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. त्यांचा 20 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यांना रॉड लागला होता, तर त्याच्यावरती आता जखम झालेली आहे, त्यावरती काय चिकित्सा? हां, आता जर जखम जर भरून आली असेल आणि त्याच्यावरती जर आता काय असतं की परत तेच असतं की कोलॅजन आणि कोलॅजन जे प्रोटीन जे आहे तो तिथं व्यवस्थित कन्स्ट्रक्ट झाला आहे की नाही त्याचे आपण बघायला पाहिजे लागेल. ते बघता आलं तर जास्त चांगलं झालं असतं आपल्याला. पण तरी पण एक सांगता येईल की त्याच्यावरती कोमट नखी करून एक वनस्पती आहे, एक मुळी आहे. त्या मुळीला पाण्यामध्ये त्याचा लेप करून त्यांनी जर लावला तर बऱ्यापैकी त्याचे वरती जर ते आलं असेल तर ते बऱ्यापैकी फ्लॅट व्हायला मदत होऊन जाईल. आणि नंतर आयुर्वेदामध्ये कृष्णीकरण आणि श्वेतीकरण असे हे 2 प्रकारचे लेपाचे प्रकार आलेले आहेत, ज्याच्याने जर त्वचा जर त्यांची सफेद झाली असेल तर त्याच्यावरती तो कृष्णीकरण लेप लावला आणि त्वचेचा रंग चांगल्या प्रकारे यायला लागणार आहे. किंवा जर काळपट पडली असेल तर थोडंसं व्हाईटिश येण्यासाठी तो श्वेतकरण जो लेप सांगितलेला तो लावला तर त्यांना खूप फायदा होणार आहे. बरोबर. सर, तुम्ही जेव्हा आपण चर्चा करत होतो तर तेव्हा तुम्ही म्हणाले की उष्ण प्रदेश आणि शीत प्रदेश यानुसार चिकित्सा तुमची बदलते. तर फॉरेनरना जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट देता तर मग त्यांच्या देशानुसार, म्हणजे जे उष्ण किंवा शीत प्रदेशातील आहे किंवा पावसाळी प्रदेशामध्ये आहेत, तर त्यानुसार तुमची ट्रीटमेंट असते किंवा कसं असतं त्याबद्दल जरा सांगा. बरोबर आहे. आता कसं आहे की आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या करून ही एक संकल्पना आलेली आहे. हे जे 7 प्रकारचे ऋतू आहेत, शिशिरोत, वसंतश्च, ग्रीष्मा, वर्षा, शरद, हेम, हे 7 प्रकारचे ऋतू आहेत. ह्याचं शीत, उष्ण आणि मनसून म्हणजे पावसाळी असे त्याचं बायफर्केशन केलेलं आहे. तर आता ज्या ज्या खंडामध्ये हे लोक राहतात त्या त्या खंडामधले कुठला ऋतू जास्त प्रमाणामध्ये असतो त्या ऋतूनुसार त्याची आपण ट्रीटमेंट करत असतो. जसं आता हेमंत ऋतू आहे, शिशिर ऋतू आहे, हे थंड याच्यातले आहेत. तर मग जिथे हे थंड प्रदेशातले जे लोक आहेत त्याच्यामध्ये ह्या प्रकारची चिकित्सा, मग हेमंत ऋतूमध्ये जे सांगितलेले जी काही ऋतुचर्या आहे, जसं की आहारामध्ये भरपूर आहार या काळामध्ये घेऊ शकतात किंवा कारण तेव्हा पचनाची सिस्टम त्यांची खूप चांगली असते. मग तेव्हा आहारामध्ये जे गुरु अन्न जे आहेत, हेवी फूड जे आहेत, जसं की स्वीट वगैरे, मधुर अन्न वगैरे, हे आपण त्यांना खायला लावत असतो. तेच जर ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे आफ्रिकेचं जे राष्ट्र आहे तिकडे उष्णता जास्त प्रमाणामध्ये आहे. मग तिथे आम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये जी सांगितलेली जी दिनचर्या आहे त्या प्रकारची तिथे सांगत असतो. तसंच इकडे आशियन कंट्रीमध्ये जिथे पावसाळा जास्त प्रमाणात बघण्यात येतो तिथं ही वर्षा ऋतुचर्या आपण सांगत असतो. तर ह्या ऋतूच्यानुसार आणि दिनचर्या जो प्रकार सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये त्याच्यानुसार आपण त्यांची चिकित्सा करत असतो. बरोबर. आणि त्या म्हणजे आता भारतामध्ये तरी आम्ही इथून ज्यावेळेस रुग्ण बाहेर जातात किंवा तिथले जे रुग्ण आहेत, आम्ही अशा काही वनस्पती शोधून काढत असतो किंवा ते सगळ्या भारतभर पूर्ण देशभर त्या वनस्पती उपलब्ध असेल अशा प्रकारचे आम्ही औषधं शोधून काढत असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्या भारतामध्येच सुंठ करून एक प्रकार आहे, सुंठ. तर सुंठला आयुर्वेदामध्ये नाव दिलेलं आहे विश्वभेषज. तर हे विश्वभेषज म्हणजे काय, तर विश्वाचं औषध आहे. तर हे सुंठ जे औषध आहे ना, हे कुठल्याही प्रदेशामध्ये काम करणारं आहे. मग तो आशिया खंडामध्ये असेल किंवा युरोपच्या खंडामध्ये असेल किंवा आफ्रिकेत असेल किंवा अजून कुठल्याही याच्यामध्ये असेल तर ते तिथं खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं. फक्त सुंठाचं कसं असतं की ह्याच्यात हा उष्ण असतो, पण मग ज्याला पित्ताचे विकार असतील किंवा ज्याला जो खूप एकदम उष्ण प्रदेशामध्ये राहत असेल तर त्याने त्याचा वापर खूप सांभाळून करायचा किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार त्याचा उपयोग करून घ्यायचा. सुंठ हा जो आहे हा याच्याने शरीरामधलं जे म्हणजे जुलाब वगैरे हे सगळे प्रकार जर होत असेल तर त्याच्यामध्ये त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. डायजेशन चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. सर्दी खोकल्याचे विकार असेल त्याच्यामध्ये पण तो उपयोगी पडतो. बरोबर. आता हे होत असताना सुंठाच्या सोबत दुसरं एक औषध आहे, धान्यक म्हणतो आपण त्याला, धने. तर त्याचा पण तशाच प्रकारे आपण उपयोग करू शकतो. बरोबर. आपल्याला एक ईमेलद्वारे प्रश्न आलेला आहे. पल्लवी व्यवहारेजींनी प्रश्न विचारला आहे की सौंदर्य प्रसाधने कोणते वापरावे आणि त्याची खरंच गरज आहे का, याबद्दल जरा सांगा. हा खूप चांगला प्रश्न विचारला आहे त्यांनी. सौंदर्य प्रसाधने कोणती वापरावी, तर आयुर्वेदामध्ये भरपूर प्रकारचे लेप दिलेले आहेत, उद्वर्तनं दिलेली आहेत. ती जर चांगल्या प्रकारे जर तुम्ही वापराल
तर तुम्हाला दुसऱ्या आता जे बाजारामध्ये उपलब्ध असलेले जे काही प्रसाधने सांगितले आहे त्याचा खरंच तेवढी गरज पडणार नाही. कारण आपल्या शास्त्रामध्ये भरपूर अशा गोष्टी सांगून ठेवलेल्या की आपल्याला कुठे बघायची गरज पडणार नाही. त्याच्याबरोबर जर आपण आहार वगैरे जर आपला खूप चांगल्या प्रकारे असेल तर तरीही तुम्हाला ही लेप वगैरे लावायची पण गरज पडणार नाही. असं पल्लवीजींनी जे प्रश्न विचारला आहे त्यालाच अनुसरून पुढचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणाले उद्वर्तन आणि लेप, तर या दोघांच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगा आणि ह्याचं काय फायदे आहेत याबद्दलही जरा सांगा. उद्वर्तन हा जो प्रकार आहे सुश्रुताचार्यांनी त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. उद्वर्तन, उद्घर्षण आणि उत्सादन. जेव्हा शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये मेद झालेला असेल किंवा मांस कमी झालेलं असेल म्हणजे वजन कमी होत आहे तर अशा कंडिशनमध्ये हे उत्सादन आणि उद्घर्षण हे 2 प्रकार चा वापर करता येतो. हा उत्सादन हा जो प्रकार आहे ना याच्यामध्ये हे ज्यावेळेस आपण करत असतो त्याच्यात औषधी चूर्ण जे आहे त्याचे पावडर जे आहे त्या पावडरमध्ये आपण स्नेह मिक्स करत असतो. स्नेह म्हणजे तेल किंवा तूप. प्रकृतीनुसार वाताचा रुग्ण असेल तर त्याच्यामध्ये तेल टाकतो, पित्ताचा रुग्ण असेल तर तूप टाकून त्याचं मिक्सर करून ते लावल्याच्या नंतर त्याचं घर्षण म्हणजे तो घासायचा आहे शरीरावरती, तो लावून त्याचा दाब द्यायचा आहे. ह्याच्याने काय होतं, या उत्सादनाने काय होतं की मांस वाढतं म्हणजे त्याचं वजन वाढायला मदत होणार आहे किंवा मसल त्याचं स्ट्रॉंग व्हायला लागणार आहे. तेच उद्घर्षणच्या बाबत आपण जर विचार कराल तर उद्घर्षणमध्ये तेल तुपं काही मिक्स नाही करायचे, फक्त पावडरच फॉर्ममध्ये त्याला जो लावायचा आणि त्याला खूप रगडायचा आहे. रगडून आता याचं उद्वर्तनचं एक सूत्र आलेलं आहे की उद्वर्तनम कफहरम मेद प्रविलापनम. म्हणजे प्रविलापनम म्हणजे काय, लिक्विफिकेशन होतं आहे, मेदाचं लिक्विफिकेशन होतं आहे, त्याला लिक्विफाय करायचं काम करत असतो. कफावरती खूप श्रेष्ठ असं हे औषध आहे. त्याच्यानंतर स्थिरीकरणम अंगानाम. स्थिरीकरणम अंगानाम म्हणजे काय तर स्थैर्य येतं शरीराला. जे कोलॅजन जो प्रोटीन आहे त्वचेमध्ये असणारा तो स्किनला स्ट्रक्चर द्यायचं काम करतो किंवा त्याला जो शेप द्यायचं काम करत असतो. तर ते हे स्थैर्य ह्या कोलॅजनला तो ठीक करायचं काम हे उद्घर्षण आणि हे उत्सादन ही चिकित्सा करत असते. त्याच्या पुढे ग्रंथकार म्हणत आहे की त्वकप्रसादकरम परम म्हणजे त्वचेसाठी पण हे चांगलं आहे. त्वचेचं सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे करून त्वचेची कांती वाढवण्यामध्ये हे श्रेष्ठ असं औषध आहे. असं हे उद्वर्तनाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. आपण लेपबद्दल जाणून घेऊया, पण तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न आला आहे ईमेलहून. फरजनाजी शेख यांनी विचारला आहे की वारंवार फंगल इन्फेक्शन होत असेल तेव्हा काय करायला हवं. येस, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न आता म्हणजे बहुतेक भारतामध्ये याचं खूप प्रमाण जास्त वाढलेलं आहे. जसं मी मागे म्हटलं की फंगल इन्फेक्शन किंवा तो दद्रू जो विकार जो सांगितलेला आहे तो त्वचेच्या 4थ्या याच्यामध्ये तो लेअरमध्ये येतो, तर इथपर्यंत त्याचं गामित्व असतो. हा विकार खूप कठीण असतो ट्रीट करायला. तसं याचं म्हणजे याच्याने काय खूप मोठे त्रासदायक असे पुढे काही विकार होत नाही, पण हा विकारामध्ये इतकी इचिंग वगैरे होत असते की पेशंटला त्याचं काम करणं वगैरे सगळं डिफिकल्ट होऊन जात असतं. तर ह्याची ट्रीटमेंट करत असताना ही ट्रीटमेंट पहिले तर आपल्याला पेशंटची काउन्सिलिंगच करावी लागते की ह्या विकाराला वेळ लागणार आहे हे पेशंटने पहिले मनामध्ये बिंबवूनच घ्यायचं असतं की याला वेळच लागणार असतो. मग हे करत असताना रक्त जे खराब झालेलं असतं ह्या रक्ताला स्वच्छ करण्यासाठी पोटातून औषधं, जागेवरती तिथे रक्तमोक्षण करणं, जळवा लावणं किंवा सिरावेद करणं वारंवार करणं, त्याच्याबरोबर मोठी पंचकर्म म्हणजे जसं की वमन आहे, विरेचन आहे, कंडिशन्सनुसार जिथं कफाचं प्राबल्य असेल तिथे वमन करायचं, पित्ताचं प्राबल्य असेल तिथे विरेचन करायचं. आणि संपूर्ण शरीरावरती जर हा पसरत चालला असेल तर तो वाताचं लक्षण असतं, पसरणं हे वाताचं लक्षण आहे. तर मग तिथे बस्ती ही चिकित्सा जास्त प्रमाणामध्ये कामात येत असते. हे करत असताना पण याच्यामध्ये मनाचं स्थैर्य खूप इम्पॉर्टंट असतं. मन जर स्थिर असेल तुमचं आणि जर तुम्ही चलविचल नाही होणार असाल तर ह्याला खूप चांगल्या प्रकारे आराम मिळतो ह्या विकारामध्ये. बरोबर आहे. फरजनाजी यांच्याच प्रश्नाला अनुसरून इंग्रजी यांनी एक ईमेलवरून प्रश्न विचारला आहे, ते म्हणजे स्वेटिंगमुळे जे फंगल इन्फेक्शन होते तर त्यावरती काय चिकित्सा करू शकतो. बरोबर आहे. स्वेटिंग हे एक मेन कॉज आहे त्याच्यामध्ये किंवा त्याला तो ट्रिगर करायचं काम करत असतो. तर स्वेटिंगसाठी एक उपाय सांगतो. जी आपली अपराजिता करून वनस्पती आहे त्याला गोकर्ण पण म्हणतात. त्याला 3 प्रकार असतात त्याच्यामध्ये, श्वेत, पिंक कलर आणि पर्पल कलरची म्हणजे जांभळ्या कलरची जी असते. तर ह्याची जी ह्याची एक टी असते म्हणजे याचा चहा बनवतात. त्या फुलांना गरम पाण्यामध्ये टाकायचं, त्याला उकळायचं, चांगला असा निळसर त्याचा कलर येतो. त्याचा चहा रोज घ्यावा. दुसरं म्हणजे तिथे जागेवरती लावण्यासाठी
ह्याचा पाला लावायचा. त्याच गोकर्णाच्या पाला त्याचा रस काढून अद्रकामध्ये मिक्स करून, अद्रक स्वरसमध्ये मिक्स करून तिथे ॲप्लिकेशन करायचं. असं सतत करायचं, कारण फंगल इन्फेक्शनला आपल्याला वारंवार ट्रीटमेंट करावीच लागत असते. आणि हे असताना पण तुम्हाला तुमच्या जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊनच या पुढच्या ट्रीटमेंट करायच्या असतात. बरोबर आहे. सर, ॲक्टर्स म्हटलं की युजली आपण मेकअप हे म्हणजे एक प्रामुख्याने त्यांचा एक मोठा अविभाज्य भाग आहे. तर मेकअपबद्दल आयुर्वेदामध्ये काय मत दिलेलं आहे, काय मत सांगितलेलं आहे याबद्दल जरा सांगा. मेकअपचं आता आजकालचे जे आपण मेकअप बघतो त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे त्वचा विकार होतात. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही त्याला शक्यतो अवॉइड करायचा प्रयत्न करतो की ते करू नये. पण आता कामाचे स्वरूपच तसे असतात त्याच्यामुळे ते तुम्हाला करावंच लागतं. बरं, आता हे करत असताना जर त्याच्यापासून होणारे जे विकार आहेत ते जर आपल्याला कमी करायचे असतील तर त्याच्यासाठी आम्ही रुग्णांना मेकअप रिमूव्हल करून एक प्रकार सांगतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या 6 स्टेप्स सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप सोप्या स्टेप्स आहेत, हे कोणीही करू शकतं. तर सर्वात पहिले जो मेकअप आपण जो लावलेला आहे तो मेकअप साफ करण्यासाठी गरम पाण्यामध्ये कापसाने ते पुसून घ्यायचं. ते झाल्याच्या नंतर अर्जुन साल आणि मध याचा लेप लावायचा. ते लेप लावल्यानंतर 5-7 मिनटं सुकल्याच्या नंतर त्याला आपण वॉश करून घ्यायचा. आणि मग नंतर त्याला यष्टीमधूच्या तेलाने त्याचा मसाज करायचा 2 ते 3 मिनटं. 2 ते 3 मिनटं मसाज केल्याच्या नंतर यष्टीमधू आणि मंजिष्ठा ही विषगण औषधाचा वापर करून नंतर तो सुकण्याच्या आधी त्याला पुसून टाकावा. ही एकदम सोपी ट्रीटमेंट आहे याची मेकअप रिमूव्हलसाठी. येस. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. कावेरीजी कदम आहेत कल्याणहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. हां, माझं नाव कावेरी कदम आहे. आणि सर, मला सरांना प्रश्न विचारायचा आहे की माझा मुलगा 15 वर्षाचा आहे. त्याच्यानं कपाळावर असे बारीक बारीक फोड्या यायला लागलेल्या आहेत. ओके. म्हणजे आधी नव्हत्या, आता त्या लागलेल्या आहेत. मग ते कशामुळे असू शकतं? आणि केसांमध्ये पण त्याचे खूप असं डॅन्ड्रफ झालेला आहे. ते कशामुळे असू शकतं सर? केसांना तो तेल लावतो का? केसांना हो लावतो. आपलं पॅराशूटच तेल लावतो. ओके, ठीक आहे. धन्यवाद. ठीक. सर, काय विचारा? आपला पण अजून एक प्रश्न होता की ऑइल ॲप्लिकेशन याबद्दल एक प्रश्न मला विचारावा वाटत होता, पण आता मॅडमांनी विचारला आहे तर मग तुम्ही सांगा. असं आहे, ऑइल ॲप्लिकेशन हे ॲक्च्युली करणं गरजेचंच आहे. पण आता ह्याच्यामध्ये त्याचे जे शिबॅशिस ग्लँड जे आहेत त्याची जर जास्त प्रमाणामध्ये उत्पत्ती होत असेल किंवा त्याचं सिक्रिशन जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्याला ऑइल सिद्ध करून वापरणं जास्त फायद्याचं आहे. सिद्ध म्हणजे त्या ऑइलला प्रोसेस करणं. नुसतं कोकोनट ऑइलने ते काम होणार नाही आहे. तर औषधांमध्ये काही त्या तेलांमध्ये काही औषधं मिसळून त्याला सिद्ध करून ते तेल लावल्याने त्याला निश्चित फायदा होणार आहे. आणि हे त्या डॅन्ड्रफच्यामुळेच त्याच्या त्या चेहऱ्यावरती कपाळावरती जे येतं आहे छोट्या छोट्या जे फोड्या ते त्याच्यामुळेच येत आहेत. त्याच्यामुळे त्याला ते ऑइल एक चांगल्या प्रकारे नवीन सिद्ध करून देणं गरजेचं आहे. बरोबर. सर, आपल्याला अजून एक टेलिफोन कॉल आलेला होता. तर त्यांनी विचारला प्रश्न, पृथ्वीराज यादवजी त्यांनी प्रश्न विचारला आहे की 19 वर्ष त्यांचं वय आहे आणि तरीसुद्धा डोक्यावरचे केस गळत आहेत, म्हणजे खालित्य पालित्य होत आहे. तर याबद्दल आयुर्वेदात काय सांगितलं आहे हे जरा सांगा. वय वर्ष 19 आणि खालित्य पालित्य म्हणजे ही कंडिशन थोडीशी जरा विचित्रच आहे. बरोबर. जर आपल्याला इतिहास मिळाला असं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. मुळात खालित्य पालित्य होतं कशामुळे, तर एक तर पित्त आणि वात हे 2 गोष्टी त्यांच्या बिघडलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट अशी चालते की त्या जागेवरती स्काल्पवरती जळवा लावणं, म्हणजे त्याला आपण रक्तमोक्षण बोलतो किंवा जलौकाउच्चारण बोलतो, ही प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स त्यांचं वय कमी आहे, पण ठीक आहे, 19 वर्ष म्हणजे ठीक आहे. आणि त्याच्यासोबत काही लेपं असतात तिथे लावण्यासाठी. ती लेपं लावल्याच्या नंतर तिथली जी उष्णता जी आहे ती उष्णता कमी व्हायला लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना विरेचन ही चिकित्सा करणं गरजेचं आहे की ज्याने उष्मा जो आहे तो शरीराला तो कमी होणार आहे आणि मग नंतर तिथे ते केसांची उत्पत्ती व्हायला मदत होणार आहे. बरोबर आहे. सर, आपण युजली बघतो की केसांना शॅम्पू लावले जातात. तर हे शॅम्पूचं काय बेनिफिट्स आहे का? आयुर्वेदानुसार त्याचं काय मत आहे आणि त्याच्यात काय ॲडव्हर्स इफेक्ट्स काय असतात का? त्याबद्दल जरा सांगा.
शॅम्पूचं कसं असतं, शॅम्पू हा क्लिनिंगसाठी वापरला जातो, हेअर क्लिनिंगसाठी. आता ह्याच्यात कसं असतं ना की जर त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत जसं केमिकल्स जे आहेत हे जर विषारी असतील, जास्त टॉक्सिन्सवाले असतील तर ते वापरू नये. जसं की आता सर्वांना माहिती आहे पॅराबेन्स आहेत किंवा सल्फेट्स आहेत. सल्फेट्स तरी एवढं नाही, सल्फेट्स तुमचं फक्त नॅचरल जो ऑइल आहे तो त्याला काढायचं काम करतो. बाकी जे पॅराबेन्स आहेत किंवा डिगॉक्सिन आहेत हे कार्सिनोजेनिक एजंट्स आहेत. तर ह्याचा वापर टाळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही शॅम्पू वापरताना हे त्याच्या वरती लिहिलेलं आहे का ते चेक करून तो शॅम्पू वापरावा. बरोबर आहे. आयुर्वेदामध्ये आपण रिठा आहे, शिकेकाई आहे, आवळा आहे याचे काही पॅक्स बनवत असतो किंवा आजकाल शॅम्पू पण आयुर्वेदिक पद्धतीने बनवले जातात ज्याच्यामध्ये हे केमिकल्स हे याचं फार कमी प्रमाणामध्ये किंवा नसतंही. आता त्याचा जो सोप बेस असतो तो बनवता येतो बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे. क्षार आणि तेलाचं मिश्रण करून तो सोप बेस बनवता येतो आणि त्याच्यामध्ये ही जी औषधं जी मी म्हटलं रिठा आहे किंवा शिकेकाई आणि इतर अजून बरीचशी औषधं हे सगळ्यांचं मिश्रण मिळून तो आपण वापरू शकतो आणि चांगल्या प्रकारे हे डॅन्ड्रफ वगैरेचे विकार त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकतात. बरोबर आहे. आपल्याला अजून एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अर्चनाजी आहेत अहिल्यानगरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो डॉक्टर, नमस्कार. नमस्कार. मला आहे ना व्हेरिकोज वेन्सची सुरुवात झाली आहे. तर उन्हात गेलं की लाल स्किन होती आणि गरम पाणी जरी पडलं तरी स्किन लाल होती. तर काय काळजी घ्यावं लागेल, काय करता येईल? वय किती आहे तुमचं? 45. 45 वर्ष. धन्यवाद. ठीक आहे. हां, ठीक आहे. त्यांचा प्रश्न आहे व्हेरिकोज वेनचा, पण त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली की त्यांचं शरीर लाल पडतं. बरोबर. लाल पडतं म्हणजे हे पित्ताचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये पित्ताची ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरिकोज वेनमध्ये खूप चांगलं ट्रीटमेंट आहे. गंडूश करून जो प्रकार आहे तो घरच्या घरी आपण करू शकतो. ते केल्याच्या नंतर रोज सकाळी केल्याच्या नंतर त्या व्हेरिकोज वेनमध्ये त्यांना लक्षणं त्यांचे कमी यायला दिसायला लागतील आणि जवळच्या वैद्याकडून त्यांनी पुढच्या ट्रीटमेंटसाठी मार्गदर्शन करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. सर, युजली आपण बघतो की मेकअप वगैरे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कधी असतो की जेव्हा एखाद्याचं लग्न ठरलेलं असतं. तर असे जे कोणी व्यक्ती असेल की ज्यांचे लग्न ठरलेलं आहे तर त्यांनी सौंदर्य प्रसाधनार्थ आयुर्वेदा थ्रू काय करायला पाहिजे आणि हे कधीपासून स्टार्ट करायला पाहिजे ह्याबद्दल जरा सांगा. कधीपासून स्टार्ट करायचं म्हणजे ग्रंथकारांनी तर सांगितलेलं की जसं जन्मत आहे त्या टायमापासूनच सुरुवात करायचं. कारण सुश्रुताचार्यांनी हा सूत्र सांगितलेलाच आहे की जेव्हा तुमची त्वचा फॉर्म होत असते ना तेव्हा त्याच्यामध्ये कसं असतं की आपलं जे शरीर आहे ना हे 5 महाभूतांपासून बनलेलं आहे. बरोबर. तर ह्या 5 महाभूतामध्ये जो तेज जो धातू आहे हा मधला धातू आहे. ह्या सर्व बाकीच्या चौघांचा बॅलन्स करत असतो. तर जर जलधातू आणि तेज धातूचा जर संपर्क चांगल्या प्रकारे झाला तर तेजाचा आणि जलाचं जर व्यवस्थित कॉम्बिनेशन झालं तर त्वचेचा वर्ण जो होतो तो गौरवर्ण होत असतो. जर तेज आणि पृथ्वी धातूचं जर पाचन व्यवस्थित व्हायला लागलं तर त्वचेचा वर्ण कृष्ण व्हायला लागतो. तसंच आकाश आणि वायू ह्या धातूबरोबर ज्यावेळेस कॉम्बिनेशन होतं तेव्हा तो गौर कृष्ण गौरश्याम अशा प्रकारचं त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला त्वचेमध्ये दिसायला लागतं. आता हे लग्न होणारे जे आहेत की त्यांना साधारणतः आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा आपण 3 महिने आधी त्यांची ट्रीटमेंट आपण प्लॅन करत असतो. ह्याच्यामध्ये काय करत असतो की सर्वात पहिले त्यांना आम्ही काय डिटॉक्सिफिकेशन टीज वगैरे जसं मंजिष्ठाची टी वगैरे हे देत असतो. नंतर मग आहारामध्ये काही घटक चेंजेस करायला लावतो. दुग्ध आहार घ्यायला लावत असतो आणि तेच मागे जे सांगितल्याप्रमाणे उद्वर्तन लेप ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायला लावत असतो आणि पंचकर्म सांगत असतो. बरोबर. सर, ते शेवटी सर एक संक्षेपमध्ये काय संदेश द्याल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? ओके. सर्वात प्रथम तर स्किन केअर हॅज नो जेंडर. म्हणजे हे पुरुषांसाठी पण आणि स्त्रियांसाठी पण सर्वांसाठी ही महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे सदवर्तन करून एक प्रकार ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे. जर आपण माझा कार्यक्रम नीट ऐकला असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये मी त्वचा विकाराची जी कारणं सांगितलेली आहेत की पूज्य व्यक्तींचा अपमान करू नये, निंदा करू नये, व्यभिचार करू नये, या गोष्टींचं जर योग्य प्रकारे जर पालन केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे विकार होणार नाही. त्वचाचेच काय तर कुठल्याही प्रकारचे विकार होणार नाही आणि जरी झाले तरी त्याचा परिणाम खूप कमी असेल आणि ते लवकर बरे होतील. आणि तुम्हाला यासाठी आयुर्वेदाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेद हे शास्त्र खूप महान आहे.
ह्याचा तुम्ही जितक्या लवकरात लवकर वापर करून घ्याल तितक्या लवकरात लवकर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नक्कीच सर. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मुलांचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षक, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे हेलो डॉक्टर 2026@gmail.com. आम्ही यूट्यूब, ट्विटर, एक्स आणि फेसबुक इथे सुद्धा उपस्थित आहोत. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.